तर आज आलो आपण आपल्या गणपती बाप्पाच्या मंडळाचं डेकोरेशनचा सामान आणि ते घेण्यासाठी. जय शिवराभाऊ, पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या तयारीच्या सिरीज मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती डायरेक्ट आपल्या दुकानामधून, आणि दुकानामध्ये आलो आणि काम नाही सांगितलं असं कधी होणार आहे का. लगेच बापू त्यांनी पन्न्यामध्ये रवीला पॅन्टीन देऊन टाकायला, आणि तेवढंच गणपती बाप्पाच्या वर्गणी देऊन मागण्यासाठी लहान लहान पोरं आले. त्यांना तो वर्गणी देऊन टाकली, तुम्ही डायरेक्ट आपण निघलो आपलं काम करण्यासाठी. तर ते काम कोणतं होतं, आपल्या मंडळासाठी आपल्याला पत्रण देणार जायचे. आपण येऊन पोहोचलो डायरेक्ट पत्रांच्या फॅक्टरीमध्ये, आणि असंच काय आपल्याला पत्रण देऊन घ्यायचे होते. सर्वात पहिले त्यांना एका पत्राची रेट विचारली, आणि एका पत्राची रेट होती 1800 रुपये. आपल्याला घ्यायचे 6 पत्र. रेटला आपल्या बजेटच्या बाहेर जातो. तिथे निघलो डायरेक्ट आलो दुसऱ्या पत्रांच्या दुकानामध्ये. इथूनच आपण 6 पत्र घेऊन टाकले, डायरेक्ट आलो बिल करण्यासाठी, आणि रिक्षावरती पत्र ठेवून निघलो डायरेक्ट आपण मंडळाची जाण्यासाठी. आलो आपण आपल्या मंडळाच्या इथं, आणि अशा काही मित्रांना आपण पत्र घेतले. सगळे पोरं म्हणते बांबून देऊन लावले, आता फक्त पत्र आणि फट्ट लावायचं बाकी राहिला. मध्ये का आपण व्हिडिओ काढली, डायरेक्ट 2-3 घंट्यामध्ये आपलं पत्राचं शेड पुरं रेडी झालं होतं, आणि संध्याकाळ तर झाले होते. मग आपलं मस्त पैकी पत्राचं शेड रेडी झालं होतं. काय मग आपण निघलो आपल्या मंडळाचं डेकोरेशन सामान घेण्यासाठी. आपली गाडी पार्किंग मध्ये लावून डायरेक्ट आपल्याला जाणं होतं वरती, आणि वरती आम्ही जायला लागलो. तिथं पर्यंत खतरनाक चालायला लागला ना. आलो पाहून डायरेक्ट डेकोरेशन सामान घेण्यासाठी, आणि हे पुरं गोल्डन डायरेक्ट डेकोरेशन सामान भरलेलं होतं. आणि आपल्याला घ्यायचं होतं आपल्या मंडळासाठी आजूबाजूने लावायला कपडे. इथून ते आपण सामान घेऊन टाकलं, आणि इथून आपलं पूर्ण सामानचं बिल पण पे करून टाकलं. मग निघलो आपण आपल्या डेकोरेशन सामान घेऊन डायरेक्ट आपल्या मंडळाची, आणि मंडळामध्ये जसं आलो पोरने डायरेक्ट पुरे पन्नीमधून कपडे काढले. सगळेजण येड्यावणी करायला लागले, आणि पोरं ते येड्यावणी करत नसतं. तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.